T minus 50 seconds. T minus 40 seconds. T minus 30 seconds. T minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. जय शिवराय बांधवांनो. तर आज आपला जो लाईव्ह आहे तो एक चांगलं मार्गदर्शन आहे. एक चांगले मोठे सर आपल्या समोर कायदेविषयक आणि म्हणजे माहिती अधिकार विषयक आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्या वेळात वेळ काढून. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जे आपण एक ठरवलंय माहिती अधिकार टाकायचा सगळीकडे, तर त्यासाठी ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे. जास्त वेळ नाही घेणार आज तुमचा, 15 ते 20 मिनिटच लागतील. पण कृपया जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा शेअर करा, थोडंसं एक सहकार्य करा की जेणेकरून आपल्या या चळवळीला किंवा इतर काही गोष्टींना एक चांगला हातभार लागेल. कारण माहिती अधिकार जो आहे एक चांगला कायदा किंवा चांगले शस्त्र आपल्या सामान्य जनतेच्या हातात आहे की जे शस्त्र वापरून आपण जे अन्याय होतात, म्हणजे आपण म्हणतो ना की खोटे रस्ते उद्दामून कसे ते रस्ते बांधले जातात किंवा काय, आणि भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि राजकारण्यांना, खास करून जे राजकारणी लोक असतात यांना ठिकाणावरती आणण्यासाठी हे एक चांगलं अस्त्र आपल्याला मिळालेलं आहे. तर आता आपल्यासोबत कमलाकर शेनॉय म्हणून सर आहेत, ते आपल्याला पुढची माहिती देतील. प्रश्न उत्तराचं सेशन होईल. तुम्हाला जर काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्हीही विचारू शकतात. तर नमस्कार सर. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. हा, नमस्कार सर. तर सर्वप्रथम मी आपला खूप आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून आम्हाला थोडासा वेळ दिला. तर त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच आपल्या सर्व माझ्या बांधवांकडनं मी तुमचे आभार मानतो. तर मी इंट्रोडक्शन करून देण्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, तर तुम्ही पहिले सर्वांना इंट्रोडक्शन करून द्या, तुमच्या चळवळीबाबत इंट्रोडक्शन करून द्या आणि बाकीचं आपण पुढे स्टार्ट करूया. माझं नाव कमलाकर शेनॉय, मी मुंबईला राहतो. माझा हॉटेल बिझनेस आहे आणि माझं वय 66. आय एम अ सिनियर सिटीजन. 1993 ला मला एका बिल्डरने फसवलं. मी त्यांचा पार्टनर होतो आणि ऑलमोस्ट मी रस्त्यावर आलो. माझे हॉटेल पण तोडायला लावलं. म्हणजे ह्या परिस्थितीत मला त्या बिल्डरशी झुंज द्यायला लागली. माझ्यावर 8 अॅट्रॉसिटी केसेस आहेत आणि 7 डिफमेशन केसेस आहेत. ह्या गोष्टीचा सर्व अभ्यास करता करता मी RTIचा चांगला उपयोग केला व पब्लिक डोमेन मध्ये मी 2016 साली मुंबईमध्ये BST नावाची इलेक्ट्रिक कंपनी आहे, ते आमच्याकडनं ट्रान्सपोर्ट लॉस घ्यायची आणि ते आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ते कमी केलं आणि 40% लोकांचे पैसे वाचवले. त्यानंतर मी म्हाडाचा 40,000 कोटीचा फ्रॉड ओपन केलाय. त्याचं आता सोमवारी सुप्रीम कोर्टात फायनल डिसिजन आहे. हायकोर्टाने माझ्या फेवरनी दिलेला, पण आमच्या गव्हर्नमेंटनी ते 40,000 कोटी घेण्याच्या पलीकडे जाऊन अपील फाईल केलं. हे आमचं दुर्दैव आहे. पण सोमवारी बहुतेक फायनल होईल आणि आपल्या बाजूने येईल असं हे आहे. मुंबईतले बरेचसे ब्रिजेस आपण पाहत होतो की बिनधास्त तोडत होते म्युन्सिपाल्टी, तर मी ते तोडण्याचं थांबवलं व त्यांच्या पाठी लागून ते ब्रिजेस परत करण्याचं बरेच करून मेहनत घेतली. हँकॉक ब्रिज हे तुम्ही जर कुठे मारलात तर माझं नाव येईल, कारण हँकॉक ब्रिजचा पाठपुरावा केला. कालच माझी हायकोर्टात मॅटर होती की त्याने अजून संपूर्ण केले नाही. अशा प्रकारे सिव्हिक इश्यूज बद्दल मी बरेच लढतो आणि पोलिसांच्या जे करप्ट पोलीस आहेत आणि करप्ट BMCचे ऑफिसर्स आहेत त्यांच्या विरुद्ध मी लढतो आणि त्यांना प्रॉसिक्यूट करतोय अंडर 166, 167, 217, 218 ऑफ इंडियन पेनल कोड. आणि माझी सर्वांना विनंती आहे की ह्या देशाला जर वाचवायचं असेल तर आपण कुठल्याही पार्टीला किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटवर अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः जेवढे मजबूत असाल तरच या देशाला फायदा होईल. तुम्ही कुठल्या पार्टीवर किंवा कुठल्या गव्हर्नमेंटवर अवलंबून राहाल तर तुम्ही खड्ड्यातच पडाल. म्हणून प्रत्येकाने
आपल्याला आरटीआय बद्दल, आयपीसी बद्दल, सीआरपीसी बद्दल, एव्हिडन्स ऍक्ट बद्दल ह्याचा प्रत्येकाला बेसिक नॉलेज असलंच पाहिजे. कारण तुम्ही कुठेही गेलात तर पब्लिक सर्वंटला फक्त एकच दिसतं की ह्याला कसं डावळायचं. 90% चांगले असतील, पण ते 10% ते एवढे पॉवरफुल आहेत की ते आपल्याला बाकीच्यांना काम करू देत नाही. म्हणून प्रत्येक सिटीजननी आपलं पॉवर वाढवण्यासाठी कायद्याचा अभ्यास केलाच पाहिजे. तुम्ही का घाबरता? तुम्ही यासाठी घाबरता की तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाहीये म्हणून. तुम्ही एखाद्या गावी जाताना तुम्हाला रस्ता माहिती असतो, तुम्ही 100च्या स्पीडने जाता, पण तुम्हाला माहिती नसेल तर प्रत्येक गल्लीच्या तोंडावर तुम्ही उभं राहता आणि विचारता मी काय करू, मी कुठे जाऊ, मी कसं जाऊ. तर ह्यासाठी आपल्याला मी परत सांगतोय की सीआरपीसी, एव्हिडन्स ऍक्ट, इंडियन पेनल कोड, आरटीआय या 4 गोष्टीचा चांगला अभ्यास जर असेल तर तुम्हाला कोणीही असं फसवणं एवढं सोपं होणार नाही. त्यानंतर आमचं पेटिशन ग्रुप म्हणून पेटिशन ग्रुप फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे. त्या संस्थेमार्फत आम्ही सेमिनार्स कंडक्ट करतो, आम्ही लेक्चर्स कंडक्ट करतो आणि आमच्या वेबसाईट्स आहेत. माझा kamlakarshuna.com म्हणून वेबसाईट आहे आणि petitiongroup.com म्हणून वेबसाईट आहे. त्यामध्ये आम्ही प्रत्येक आम्ही बॉम्बेत असल्यामुळे आम्ही बीएमसीचे सर्क्युलर्स लावतो, मुंबई आपले स्टेट गव्हर्नमेंटचे GRs लावतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग हा तुमचा अधिकार आहे आणि तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. यासाठी त्यातले कायद्याचे प्रत्येक तरतुदी आमच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. मी परत सांगतो की व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ पब्लिक सर्वंट, कुठल्याही मीटिंगचं तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हा तुमचा अधिकार आहे. आणि तुम्हाला जरी कोणी धमकी दिली की मी पोलिसांना बोलवते, त्यांना सांगा बोलवा पोलिसांना, कारण हायकोर्टाचे आदेश आहेत, त्याशिवाय पोलिसांचे सर्क्युलर आहेत आणि त्याशिवाय आयपीसी सेक्शन मध्ये कुठेही व्हिडिओ रेकॉर्डिंग एखाद्या पब्लिक मीटिंगचं करणं किंवा पब्लिक स्पेसवर करणं हा गुन्हा होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा होत नाही. फक्त एकच विनंती आहे की आपण ज्यावेळी कुठल्या मीटिंग जाल तर त्यांना एक ईमेल पाठवा की मी उद्या येणार आहे आणि मी उद्या येताना तुमच्या मीटिंगचा मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला सांगू इच्छितो की GR आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं 26/11/2018. दर सोमवारी तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये 3 ते 5 जाऊ शकता आणि त्या ऑफिसरकडून इन्स्पेक्शन घेऊ शकता. कुठल्याही गोष्टीचा ते तुम्हाला नाकारू शकत नाही. 26/11/2018 हे सर्क्युलर, हे GR माझ्या तुम्हाला वेबसाईटमध्ये मिळेल. तसंच बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं सर्क्युलर आहे 7/1/2000 की तुम्ही कुठल्याही ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर, मोठ्या हुद्द्यावर बसलेले जे लोक आहेत ते तुम्हाला भेटत नाहीत. गेल्या वर्षापर्यंत कोणी म्युन्सिपाल्टीतले IAS ऑफिसर्स कोणाला भेटत नव्हते, परंतु मी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभा राहून त्यांची नाचक्की केली व्हिडिओ काढून. आणि त्यानंतर आता सोमवारी 3 ते 5 ते कुठेतरी लोकांना भेटायला सुरुवात केली. सर्क्युलर 7/1/2000 सर्क्युलर आहे की दर सोमवारी आणि शुक्रवारी प्रत्येक पब्लिक सर्वंट, मोठे, बाकी नॉर्मल वाले ते रोज भेटतात, पण मोठे हुद्दे IAS वगैरे असतील, असे कोण असतील तर त्यांनी 3 ते 5 हे लोकांना विदाउट प्रायर अपॉइंटमेंट, तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट त्यांना भेटू शकता. याची तरतूद आहे, हे आपण लक्षात घ्यावं. बोला सर, पुढे आता आणखी काय पाहिजे? हॅलो, आवाज येत नाही. माफ करा. तर सगळ्यात महत्वाच्या विषयाला आपण हात घालूया की माहिती अधिकार म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो आणि कसा करू शकतो. माहिती अधिकार हे काय आहे माहितीये की तुम्ही जर त्याचा सेलियंट फीचर्स पाहिलात पहिलं पान, तर असं आहे की जे सिटीजन्स जाणकार आहेत, ज्यांना कायद्याचा नॉलेज आहे, ज्यांना गव्हर्नमेंट काय करते याची माहिती आहे, तरच हे देश चांगला होऊ शकतो. आणि त्याचा मूळच फाउंडेशन असं आहे की टू क्रिएट एन इन्फॉर्मेटिव्ह सिटीजन, म्हणजे एक जाणकार नागरिक तयार करणं, हे या कायद्याचं मूलभूत उद्देश आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे दुर्दैव आहे की आमच्याकडे आरटीआय इन्फॉर्मेशन नाकारण्यासाठी वापरतात, परंतु आरटीआय हा इन्फॉर्मेशन देण्यासाठी आहे, हे वायदा. आता तुम्हाला दुसरं सांगतो की आपण ज्यावेळी एक आरटीआय करतो तर आपण काय करतो, एखाद्या पब्लिक सर्वंटने तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही रागाच्या भरात आरटीआय तयार करता. असं करू नका. घरी बसा, शांत बसा, जा आणि विचार करा की मला काय हवं आहे, हे नोट करा. मग हे इन्फॉर्मेशन आल्यावर मी काय करणार आहे ह्याचं नोट करा. मी काय केल्यानंतर समोरचा पब्लिक सर्वंट माझ्यावर काय ऍक्शन घेऊ शकतो हे विचार करा. असं तुमचे नोट्स तयार करा.
हे नोट्स तयार केल्याने तुमच्या डोक्यात एकदम क्लॅरिटी येते की तुम्हाला कशा प्रकारची इन्फॉर्मेशन पाहिजे. ज्यावेळी एखाद्या तुम्ही कुठल्याही पब्लिक सर्वंटवर, करप्ट पब्लिक सर्वंट, आणि मी आज जे पब्लिक सर्वंट ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते करप्ट चांगल्या पब्लिक सर्वंटला मदत करणं, त्यांच्या पाठीशी राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि मुंबईतल्या प्रत्येक चांगल्या पब्लिक सर्वंटच्या पाठीशी आम्ही सदैव राहिलोय आणि तुम्हीही राहावा, तरच या देशाला फायदा होईल. तर करप्ट पब्लिक सर्वंट आपल्या विरुद्ध काय काय करू शकतो, कारण ज्यावेळी आपण कोणावर अटॅक करतो किंवा कोणाच्या विरुद्ध बोलायला जातो तर नेहमी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे पाहिजे की हा माणूस मला कसं अडकवू शकतो, याचा विचार जर तुम्ही केला नाही, बुद्धिबळाचा विचार केला नाही, तर तुम्ही कुठे अडकू शकता. कुठल्याही पब्लिक सर्वंटकडे बोलताना नेहमीही पहिलं काम करा, हात जोडा. हात जोडल्याने तुमच्याकडे 353 लागत नाही. तुमच्यावर 353चे चुकीचे सेक्शन्स लावले जातात आणि तुम्हाला धमकी दिली जाते की तुम्ही आमच्या कामात अडथळा करता, म्हणून तुम्हाला धमकी दिली जाते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण मालक आहोत, ते सेवक आहेत. हे त्यांना जाणकार द्या की तुम्ही सेवक आहोत आणि मी मालक असून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, याचं उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे. आणि 353 कोणाला लागतं? ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं किंवा ज्यांनी अंगावर हात टाकला, शिवीगाळ केली, तिथल्या तोडफोड केलं, तर 353 लागतं. पण जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी त्या ऑफिसरच्या समोर बसता आणि त्याला जाब विचारता, तर तो 353 लागत नाही. कारण जाब विचारणं हा तुमचा अधिकार आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टची जजमेंट्स आहेत की आपल्या स्वतःच्या हक्काचं हक्क मागणं, ह्या गोष्टीवर 353 किंवा पब्लिक सर्वंटला अडथळा निर्माण करतो, हे होऊ शकत नाही. त्यामुळे आपण 2 गोष्टीची दक्षता घ्यावी की आपण ईमेल पाठवावं की आम्ही येतो, आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहोत. आणि दर सोमवारी जात असाल तरी एक ईमेल करा आणि लोकल पोलीस स्टेशन आणि लोकल डीसीपी कडे पण ते पाठवा की आम्ही जाणार आहोत, आम्ही इन्स्पेक्शन घेणार आहोत, आम्ही त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहोत किंवा आम्ही भेटणार आहोत, आम्ही त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहोत. हे स्पष्टपणे त्या पार्टीला, त्या डीसीपीला आणि त्या लोकल पोलीस स्टेशनला ईमेलद्वारे पाठवा. व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची घाबरायची गरज नाही, कारण हायकोर्टची, नागपूर बेंच, मुंबई हायकोर्टची जजमेंट आहे की तुम्ही कुठल्याही पब्लिक स्पेसमध्ये कुठल्याही पब्लिक सर्वंटचा त्यांनी काम करते वेळी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. पण ह्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना फक्त याची दक्षता घ्या की तुम्ही कुठल्या बाईचं डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग करत नाही किंवा कुठेही कोणाच्या प्रायव्हसीला व्हिडिओ रेकॉर्डिंग करत नाही. तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग जे करत आहात ते मीटिंगचे करत आहात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग हे 50 वेळा ह्यासाठी म्हणतोय की व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रत्येक माणसाने जर केलं तर 50% जे चुकीचं काम होतं ते कमी होणार आहे. कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर एखाद्या चुकीचं बोलणं तेवढं सोपं होत नाही, कारण तो एव्हिडन्स होतो. त्यामुळे प्रत्येकांना विनंती आहे की आपण व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पूर्णपणे वापर करा. आता आरटीआय करते वेळी तुम्हाला बरेचसे अडथळे येतात. आता त्यातले काही अडथळे असे आहेत की तुम्हाला म्हटलं जातं की, एक मिनिट, काय काय कारणं असतात की बाबा हे आमच्या रेकॉर्ड्सवर नाहीयेत असं तुम्हाला सांगून हे लोक देत नाहीयेत. तर अशा वेळी कशा आर्ग्यू करायचं की बाबा रे, जर तुमच्या अभिलेखावर नाहीये तर, एक मिनिट सर, तुमच्या अभिलेखावर जर नसेल तर तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत. अभिलेखावर नाही आहे हे म्हणणं हे चुकीचं आहे, कारण अभिलेखावर होण्यासाठी 3 कारणं आहेत. एक तर तुम्ही तो अभिलेख केलेलाच नाही, तर आम्हाला तसं लिहून द्या की हा अभिलेख आम्ही केलेला नाही. दुसरा असू शकतो की तुम्ही ते हरवलंय, तर तुम्ही ते हरवलेलं असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनकडे FIR केला का त्याची कॉपी द्या. तिसरी गोष्ट की आम्ही ते नष्ट केलं. जर तुम्ही नष्ट केलं असेल तर कुठल्या कायद्याखाली नष्ट केल्याची प्रोसिजर काय फॉलो केलेली आहे त्याचे डॉक्युमेंट्स द्या. या 3 गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत. दुसरं असं आहे की तुमचं लोकल स्टँडी नाहीये. लोकल स्टँडी म्हणजे तुम्ही एखाद्या इलिगल कन्स्ट्रक्शन बद्दल कंप्लेंट करायला गेलात तर ते म्हणतात, अरे तू तर तिथून 500 फुटावर आहे किंवा तू 1000 फुटावर आहे, तुला काय संबंध आहे त्या इलिगल कन्स्ट्रक्शनशी, तुझा हवा पाणी थांबतोय का? तर त्यांना सांगायचं
बाबा रे, सुप्रीम कोर्टचं जजमेंट्स आहे की इलिगल कन्स्ट्रक्शन हे प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कावर गदा आहे. कारण इलिगल कन्स्ट्रक्शन करण्यामुळे माझ्या शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, गटर्स किंवा रस्ता, वाहन चालक, फुटपाथवर चालणं, माझ्या हवामध्ये, माझ्या लाइटिंगमध्ये याच्यावर परिणाम होतो. कारण ज्यावेळी एखाद्या लोकल अथॉरिटी प्लॅनिंग करते तर ती एक FSI डिसाईड करते. त्या FSI मुळे ते एवढा रस्ता असतो, एवढा फुटपाथ असतो, एवढे गार्डन्स असतात, एवढे शाळा असतात, एवढे हॉस्पिटल्स असतात, असं ठरलेलं असतं. का तर ते कायदेशीर एवढं बांधकाम केलं आणि एवढं त्याच्या पॉप्युलेशनची डेन्सिटी असेल तर. परंतु आमचे दुर्दैव आहे की आज आमचे पब्लिक सर्वंटचे बरेचसे लोक इलिगल कन्स्ट्रक्शनला पाठी ठेवतात, म्हणजे त्यांच्या बरोबर राहतात आणि आपल्यासारख्या अलर्ट सिटीजन्सला इन्फॉर्मेशन देत नाही किंवा कंप्लेंट केली तर त्यांना पळवतात. तर अशा वेळेला मी तुम्हाला काही सेक्शन सांगतो की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता. आता पहिली गोष्ट म्हणजे रस्त्यावरचे हॉकर्स. रस्त्यावरच्या हॉकर्सना BMC काय म्हणते किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन काय म्हणतं, अरे बाबा रे, त्यांना आम्ही लायसन्स दिलाय, त्यांना आम्ही कसं हटवणार. पहिली गोष्ट म्हणजे लायसन्स बघा. त्या लायसन्स मध्ये अशी तरतूद असते की त्याला छपरा नसेल, त्याला बाकडा नसेल, त्यांनी फक्त असंच बसायचं असतं, जास्तीत जास्त छत्री घ्यायची असते उन्हात पावसात वगैरे. पण आमच्याकडे हॉकर्स म्हणजे काय, त्यांनी टेबल बांधलेलं असतं, शेड बांधलेलं असतं आणि ऐशो आरामात तो धंदा करतो. हॉकर्सनी काय विकावं, हॉकर्सनी काय विकावं, भाजीपाला, कडधान्य, फणी, जे डेली नेसेसिटीज आहेत फक्त ते विकू शकतात. आपल्याकडे हॉकर्स काय विकतात, मोबाईल विकतात, कपडे विकतात, गॉगल्स विकतात. हे त्यांना अधिकार नाही. कारण रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं अडथळा निर्माण करणं हा गैरकानूनी आहे. पण सुप्रीम कोर्टाने माणुसकीच्या नावाने हॉकर्सला परमिशन यासाठी दिले की बाबा तो मरणार आहे उद्या उपासन म्हणून त्याला दिलं आहे. म्हणून जो धंदा करणार आहे तो लक्झरी किंवा बंगल्यात राहण्यासाठी, त्यासाठी नव्हे, त्याला 2 पैसे मिळून त्यांनी भूकमारीने मरावं नाही आणि त्याचं जिवंत राहावं, ह्याचं कारण आहे हॉकर. तिसरी गोष्ट, हॉकरचा एरिया काय, 3 फूट बाय 3 फूट. आपल्याकडे हॉकर किती आहेत, 10 बाय 10चे आहेत, किंवा फर्निचर वाले आहेत, किंवा आणखी हॉटेलवाले आहेत, किंवा जेवणाच्या ह्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये. आणि जर तुम्हाला कुठल्याही ऑफिसरनी सांगितलं की हे ना लायसन्स दिलाय तर ते चुकीचं आहे आणि त्या अधिकाऱ्यावर आपण 166 IPC खाली गुन्हा नोंदवू शकता. माझी परत विनंती आहे की पब्लिक सर्वंट जो आपलं काम करत नाही, म्हणजे दोज हू डू नॉट डिस्चार्ज देअर ड्युटी, त्यांच्यावर 166 खाली कारवाई आपण केलीच पाहिजे. आपण घाबरू नये. आजपर्यंत पब्लिक सर्वंटच्या डोक्यात हे आहे की आमच्या विरुद्ध कोण काय करतं, आमच्या पाठी आमदार आहेत, आमच्या पाठी खासदार आहेत, आमच्या पुढे IAS ऑफिसर आहेत, आमच्या पाठी ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर्स आहेत, म्हणून त्यांना कसली भीती नसते. त्यामुळे आपण IPC CRPCचा वगैरे अभ्यास केला तर आपल्याकडे तो कॉन्फिडन्स येईल की आपण त्या चुकी करणाऱ्या पब्लिक सर्वंटवर आपण गुन्हा नोंदवू शकतो. आता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ज्यावेळी तुम्ही एखाद्या पब्लिक सर्वंटवर ऍक्शन घेऊ इच्छिता तर पहिलं समजा तो, मी आता BMC बद्दल बोलतो कारण आमच्या इथे BMC आहे, मी वॉर्ड ऑफिसरकडे कंप्लेंट केली, वॉर्ड ऑफिसरने ऐकलं नाही, मग तुम्ही DMC कडे कंप्लेंट करा, डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर. मग डेप्युटी म्युन्सिपल कमिशनरने ऐकलं नाही तर आमच्याकडे अतिरिक्त आयुक्त, ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर म्हणून आहेत, त्यांच्याकडे करा. आणि खरंच सांगतो की आपल्याकडचं नाश करायला जर कारण असतील तर ते फक्त आणि फक्त ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरच आहेत आणि ते IAS ऑफिसर आहेत. कारण जर एखाद्या ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरने आदेश दिले की मला रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं दिसलं नाही पाहिजे, मला रस्ता चांगलाच पाहिजे, मला फुटपाथ चांगलंच पाहिजे, मला बॅनर दिसलंच नाही पाहिजे, तर एकही व्यक्तीची हिंमत होणार नाही. परंतु आमचे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर्स हेच त्यांना प्रोत्साहन देतात, हेच त्यांना गप्प बसवतात. यांनी ऍक्शन घ्यायला गेलं तर हे फोन करतात की बाबा रे राहू दे, आमचा फलाफलाचा फोन येतो, फलाफलाचा फोन येतो. असं करून आमचे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर याला कारणीभूत आहेत आणि म्हणून आपण प्रॉसिक्युशन ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरला करावं. आता तुम्ही म्हणाल ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरला का करावं? अंडर सेक्शन 3 ऑफ दी मिसकॉन्डक्ट रूल्स ऍक्ट, BMCचं सांगतो
की जो वरिष्ठ अधिकारी आहे त्याची जबाबदारी आहे की त्याने त्याच्या हाताखालच्या ऑफिसर्स काम करतात की नाही, त्याच्या कामाकडे त्यांच्या निष्ठा आहे की नाही, त्यांचं खरेपणा आहे की नाही हे बघणं त्यांचं कर्तव्य आहे. आणि हे त्या कर्तव्य करत नसल्यामुळे त्यांच्या हाताखालची माणसं कामं करत नाहीत. उदाहरणार्थ कामं म्हणजे काय, रस्त्यावरचे अडथळे, फुटपाथ बरोबर नाही, रस्ता बरोबर नाही, ब्रिजवरचे रस्ते बरोबर नाहीत. ह्या गोष्टी ज्या आहेत हे तुमचे मूलभूत हक्क आहेत आणि त्याला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांस विनंती आहे की ह्या गोष्टी विरुद्ध आपण लढावं आणि ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर जिथे बसत असतील तिथे दर सोमवारी आणि शुक्रवारी जाऊन त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसावं, त्यांना भेटावं आणि त्यांच्या भेटीचं सुद्धा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं. ते म्हणत असतील की आम्ही नाही करायला देणार, तुम्ही म्हणा मी तुमचं परमिशन विचारत नाही. काय सांगायचं, मी तुमचं परमिशन विचारत नाही, मी तुम्हाला सांगतोय की मी तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय आणि तुम्ही मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना थांबवू शकत नाही. हे बोलण्याची हिंमत ठेवा. तुम्ही मालक आहात, ते सेवक आहेत. मालकाचा हक्क तुम्हाला जर नाही कळलं तर आयुष्यभर भिकारी राहाल. आणि हल्ली ज्या प्रकारे पब्लिक सर्वंटचा ऍटिट्यूड आहे ते तुम्हाला भिकारीच करणार आहेत, तुमचे प्रत्येक मूलभूत हक्क छीनणार आहेत. त्यामुळे आज रस्त्यावर उतरणं आपले गरजेचं आहे. आज आम्हाला जो धोका आहे तो क्रॉस बॉर्डर टेररिस्ट म्हणजे येऊन शूट करतात ना, त्यांच्यापेक्षा जास्ती धोका या करप्ट पब्लिक सर्वंट कडून आहेत. म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि तसेच जे ऑनेस्ट पब्लिक सर्वंट आहेत त्यांच्या पाठीशी राहणं, त्यांना मदत करणं आणि त्यांच्यावर चुकीचे आळ आणि फॉल्स कंप्लेंट्स जर वरिष्ठ करत असतील तर त्यांच्या पाठीशी राहून त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, हेही लक्षात ठेवा. जसा आपण पब्लिक सर्वंटला एखाद्या त्यांनी चुकीचा शिव्या देतो किंवा चुकीचा आहे म्हणून सांगतो, तसंच जो खरा पब्लिक सर्वंट आहे, जो कर्तव्य बजावतो त्यांच्या पाठी उभं राहणं सुद्धा आपलं तेवढंच कर्तव्य आहे. नाहीतर आपण स्वतः हे देशद्रोहीचं काम करतो एवढं लक्षात ठेवा. तसंच मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स हा तुमचा मूलभूत हक्क आहे. तो मूलभूत हक्क जर मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमचा आवाज उचललाच पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की आमचे काही पब्लिक सर्वंट आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, ते काय करतात, तेच कारण प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. माझ्या इथे डोंगरीला म्हणजे सँडर्स रोडला आमच्या इथे 13 कोटीचा एक प्रोजेक्ट घेतलेला आहे, तो रस्त्यावर अडथळा निर्माण करतोय. मी बीएमसीच्या विरोधात जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पोलीस स्टेशनने त्यांना अनुमती दिलेली विड्रॉ केली. हे जर मी एकटा करू शकतो, आमच्या ग्रुप करू शकतो, तर आपण सर्व एकत्र आलं तर का नाही करू शकत. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजूटपणे काम करणं हे फार गरजेचं आहे. आणि आम्ही मुंबईचे जे पेटिशन ग्रुपचे मेंबर्स आहेत, माझे गौरंग वोरा आहेत, मग आमचे KVJ राव आहेत, मग बरेचसे आमचे जे एक्सपर्ट्स आहेत ते तुम्हाला सहकार्य करतील. आणि त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. आमच्याकडे कायद्याची टीम फार मजबूत आहे, जे आम्ही तुम्हाला प्रत्येक कायद्याच्या तरतुदीचं सर्व, आता एन्फोर्समेंट बद्दल माझे कायद्याची तरतूद सर्व मी तयार केलेलं आहे, माझ्या वेबसाईटवर आहे, पेटिशन ग्रुपच्या वेबसाईटवर आहे, आपण जाऊ. आपल्याला एखाद्या पब्लिक सर्वंटला प्रॉसिक्यूट करायचं असेल तर त्यांना नोटीस कशी द्यावी, सँक्शन टू प्रॉसिक्यूट कसं करावं किंवा मॅजिस्ट्रेटला कंप्लेंट कशी करावी ह्याचेही फॉर्मॅट्स आमच्या वेबसाईटला आहेत. तर आपण वकिलाचा सल्ला घेऊन ते बघून आपण हे करावं ही विनंती. आणि जेवढं माझ्या प्रत्येक वेबसाईट, माझ्या प्रत्येक लेटर हेडवर हे आहे की द वर्ल्ड इज नॉट वर्स बिकॉज ऑफ बॅड पर्सन्स, इट इज वर्स बिकॉज ऑफ सायलेन्स ऑफ गुड पर्सन. आज हे जग जे सत्यानाश होत आहे ते वाईट माणसामुळे नसून चांगले माणसं डरपोक झालेत, कमजोर झालेत आणि गप्प बसतायत, म्हणून या देशाची वाट लागत चालली आहे. म्हणून आपल्यासारख्यांनी सर्वांनी रस्त्यावर उतरून कायद्याचा उल्लंघन न करता प्रत्येक पब्लिक सर्वंटला जाब विचारावा, त्यांना कळावं की ते नौकर आहेत, ते आमचे सेवक आहेत, ते आमचे मालक नाही आहेत. ही जाणीव ज्या दिवशी तुम्ही त्याला द्याल त्याच दिवशी आपला भारत, आपला महाराष्ट्र, आपला मुंबई सुधरेल. आणखी आपला काय पुढचा प्रश्न असेल तर विचारा. आपला पुढचा प्रश्न असेल तर विचारा. धन्यवाद सर, एवढी महत्वाची माहिती दिल्याबद्दल. तर आता फक्त शेवटचं एक घेतो की कायदेविषयक मार्गदर्शन थोडंसं एक. तर मला तुमचं वय किती ते कळेल का? माझं 66. या 66 वयामध्ये तुमच्यावरती किती गुन्हे दाखल झालेत? माझ्यावर 8 अॅट्रॉसिटी केसेस आहेत आणि 7 डिफेमेशन आहेत. आता मला एक सांगा, अॅट्रॉसिटी केसेस का झाल्या तुमच्यावरती 8? माझ्यावर अॅट्रॉसिटी कारण मी मोठ्या मोठ्या लोकांना
त्यांच्या चुकीच्या बद्दल त्यांच्या कोर्टात खेचायचो, म्हणून सेक्शन 318 खाली माझ्यावर मी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या बिल्डर्स म्हणजे जे 25,000 कोटी 5,000 कोटी 10,000 कोटीचे मालक आहेत त्यांच्यावर खोटे केसेस घालतो म्हणून माझ्यावर केसेस केलेत. त्यातल्या 4 केसेस मध्ये गेलो. आता माझी 3 केसेस मध्ये ट्रायल चालू आहे, बाकीच्यातनं निर्दोष झालो आहे. आणि माझ्यावर दबाव तंत्र निर्माण केला, कारण माझं काहीच सापडत नव्हतं. मग माझ्यावर डिफेमेशन केसेस गेलेत, पण त्याच्यामध्ये पण काय तत्व नाही, फक्त मेंटल हॅरेसमेंट करण्याचं. पण सुदैवाचे हे आहे की जर आपण चांगले काम करत असेल तर नेचर, देव किंवा कुठली जी पॉझिटिव्ह एनर्जी ही तुमच्या पाठीशी नेहमी उभी असते. आणि आज माझ्याकडे अख्खी लिगल टीम आहे, माझ्याकडे मुंबईचे वकील माझ्या पाठीशी उभे आहेत, मुंबईची जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि आमच्या प्रत्येक हाकेला जनता आम्हाला मदत करते. तर प्रत्येकाने सॉरी तर विषय असा आहे की समजा जर एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला किंवा एखाद्या साध्या सामान्य नागरिकाला तुम्हाला जर संपर्क करायचा असेल किंवा तुमच्या चळवळीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तो कसा होऊ शकतो? तुम्ही आमचा वेबसाईट आहे. माझे जे स्नेही आहेत गौरंग वोरा म्हणून, जे खरोखर म्हणजे ते माझे स्पाईन म्हणतो, बॅकबोन. मी आज त्यांनी मला, मी ज्यावेळी जेलमध्ये गेलेलो 2011 साली, मला कोणी विचारत नव्हतं, मी कोणाला ओळखत नव्हते, कोणी मला ओळखत नव्हते. त्या माणसाने मला भर पावसात ट्रेन बंद असताना वसईमध्ये येऊन मला पाठीवर देऊन एवढं सपोर्ट केलं की त्याच्यामुळे मी या पब्लिक फील्डमध्ये उतरलो. तर ते सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पेटिशन ग्रुपचा ते करतात, गौरंग वोरा. त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो, 9869 195 9869 195 9869 195 785. पुन्हा एकदा सांगतो. हे डॉक्टर वोरा, हे डॉक्टर आहेत, हे स्वतः डॉक्टर आहेत आणि पॅथॉलॉजिस्ट आहेत, आणि पण संपूर्ण आमच्यासारखेच वयाचे आहेत, 62-63 वर्ष वयाचे आहेत, पण मनापासून सर्वस्व ती मुंबईसाठी आम्ही आमचं जेवढं फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली आणि फायनान्शियल होतं तेवढं आम्ही मदत करायचा प्रयत्न करतो. परंतु फक्त आम्ही 5, 10, 25 लोकांनी हे होणार नाही. अख्खी ही चळवळ झाली पाहिजे, अख्ख्या महाराष्ट्रात चळवळ झाली पाहिजे. आणि त्या चळवळीला आमचं ज्ञानाचा भर आम्ही तुम्हाला देऊ, कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्षात पोहोचू शकणार नाहीत, कारण आमच्याही डिफिकल्टीज आहेत. माझे रोज 4-5 केसेस असतात कोर्टात. त्याशिवाय माझे अभ्यास असतो, व्हिडिओ रेकॉर्डिंग असतं, जाऊन प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांना एक्सपोज करायचं असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला आमचं इन्फॉर्मेशन शेअर करू, पण प्रत्यक्षात आम्ही तुम्हाला किती मदत करू याच्याबद्दल शंका आहे, आणि तसं असेल तर आमच्यावर रागवू नये ही नम्र विनंती. तर नंबर पुन्हा एकदा सांगतो सर, 9869 195785. बरोबर, गौरंग वोरा, डॉक्टर गौरंग वोरा. तर अशा प्रकारे आपले कमलाकर सर जे आहेत, वयाच्या एवढ्या वर्षातही, म्हणजे एवढं वय झालेलं असतानाही त्यांचा संघर्ष चालू आहे, त्यांचं लढाई चालू आहे, आणि तरीही न थकता ते बांधवांनाही मदत करतात. अनेक भ्रष्टाचार, आता 40,000 कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे, पण तिथेही आपल्या सरकारने त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही, किंवा ते भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारचं त्यांना मदत करत नाही. बोला सर. मदत करायचं सोडा, कोर्टाने आपल्या फेवरने, माझ्या फेवरने ऑर्डर दिली की 40 ते IAS लोकांवर किंवा जे करप्ट लोकांवर FIR करा. आमचं गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात जातं, म्हणजे हे दुर्दैव आहे आमचं. आणि आता सोमवारी म्हणजे देवाने दिलाय पण ते सुद्धा घेत नाहीत. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, त्या समोरच्या हायकोर्टाने आदेश दिले. आता त्या हायकोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेत. सुप्रीम कोर्टाचा आता फायनल हिअरिंग सोमवारी आहे, म्हणजे परवा. तर पुन्हा एकदा सांगतो विषय काय. सरांनी जो 40,000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढला, हायकोर्टाने जे आदेश दिले आपल्या सरकारला की संबंधित IAS IPS यांच्यावरती FIR दाखल करा. सर्व पब्लिक सर्वंट जे चुकीचे केलेले पब्लिक सर्वंट, तर त्यांच्यावरती FIR दाखल न करता आपलं सरकार हायकोर्टाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलंय. असं आपल्याने ऍक्च्युली हे सगळे राजकारणी सारखेच असतात, पण ते एक सांगायचा उद्देश आहे. म्हणून म्हटलं की कुठल्याही गव्हर्नमेंटवर आणि कुठल्या पार्टीवर विश्वास ठेवू नका. आपलीच ताकद आहे, आणि सिटीजननी आपली ताकद वापरली नाही तर कुठलंही गव्हर्नमेंट हो, कुठलाही पॉलिटिशियन हो, हे आपल्याला फक्त खेचण्यासाठी, चुसण्यासाठी आहेत. काही अपवाद असतील, पण नॉर्मली सर्व आपल्याला वाट लावायचीच ठरवलेलं आहे या लोकांनी.
ठीक आहे, काही हरकत नाही सर. धन्यवाद. असंच आपलं मार्गदर्शन कायम राहू द्या. तुम्हाला जर नक्कीच काही कुठं हेल्प लागली तर ह्या गरीब छोट्या भावाला म्हणजे तुमच्या मुलासारख्या मुलाला कॉल करावा येस, नक्कीच. नक्कीच जेवढी माझ्याकडनंही शक्य होईल, आमच्या बांधवांकडनं जेवढी शक्य होईल तेवढा ग्राउंड सपोर्ट तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू व काहीतरी एक चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू व भ्रष्टाचाराला जेवढं कमी करता येईल तेवढा आपण प्रयत्न करू. जाता जाता फक्त एकच सांगू इच्छितो की प्रत्येक सिटीजननी रोजचे 10 रुपये जरी वाचवले तर 40 वर्षात ते 2-2.5 लाख रुपये होतात आणि ते पैसे जर फक्त करप्ट पब्लिक सर्वंटला प्रॉसिक्यूट करण्यासाठी वापरले तर या देशात फरक पडेल. 10 रुपये तर काहीच शक्य नाही, कोणाला अशक्य अशातला भाग नाही. आणि जे 55 वर्षापेक्षा जे जास्ती आहेत त्यांची जबाबदारी संपलेली आहे किंवा त्यांची मुलं वगैरे व्यवस्थित झाले आहेत तर त्यांनी आपल्या आयुष्याचे 5 ते 10% टाइम, एनर्जी आणि पैसे जर मुंबई, महाराष्ट्र आणि देशासाठी जर लावले तर या देशाचं भविष्य फार उज्ज्वल होईल. त्यामुळे माझी विनंती आहे की 55 वर्षाच्या वरची प्रत्येक माणसाने आपल्यातले 5 ते 10% आपल्या एरियाला तरी कमीत कमी चांगलं करावा, यासाठी आपली एनर्जी द्यावी ही विनंती. ठीक आहे, धन्यवाद सर. आणि सर्व बांधवांचे आभार. सर्व बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवावी एवढी मी विनंती करेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, आज जाता जाता ठीक आहे सर, धन्यवाद. मी तुम्हाला फक्त स्टुडिओमध्ये घेतो, काही माहिती मला द्यायची आहे. तर भावांनो, ही पूर्ण माहिती अधिकारासाठी दिली त्याच्याबद्दल सरांचे आभारच असतील. पण आता आपण निघतोय उद्या बार्शीला. तर तिथेही काही खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यानंतर आत्ताच जे कॉल मला येत होते, जालन्यामध्ये एक बांधवांवरती अॅट्रॉसिटी होती. त्याच्यानंतर लातूरमध्ये आपल्याच एका बांधवाला मारहाण करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचा प्रयत्न होतोय, पण तो अजून आपण होऊ दिलेला नाहीये. पण जर जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जालन्यामध्ये असतील, जालन्यामधील बांधव किंवा लातूरमधील बांधव, कृपया व्हॉट्सअप ग्रुप चेक करावे. जर ती माहिती किंवा तो बांधव तिथे असेल त्या बांधवांपर्यंत मदत पोहोचवा. कारण उलट आपणच म्हणजे आपली काही चुकी नसताना किंवा काही नसताना जर खोटे गुन्हे कोणत्या बांधवावरती होत असतील त्या प्रत्येक बांधवाच्या मागे आपण प्रत्यक्षात उभं राहायला पाहिजे, कायदेशीर मदत केली पाहिजे की जेणेकरून त्याला एक मानसिक आणि त्या गोष्टींचा आधार मिळतो. तर आता भेटूया उद्या सकाळी 10 वाजता. मी बार्शीमध्ये येतोय. बार्शीमध्ये आपली एक छोटीशी बैठक आहे, ती झाली की त्याच्यानंतर मग जर वेळ असेल तर बीड आणि जालना जिथे लातूर आणि जालना, तर तिथेही नक्कीच आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर अजून एक केस आता अशी आलेली आहे की एक मिनिट, बीडमध्येच काहीतरी गाव आहे, त्या तिथे आपल्या वकील बांधवाचं घर हडप करण्यात आलेलं आहे. केस न्यायप्रविष्ट चालू असतानाही काल त्यांच्या वडिलांवरती अॅट्रॉसिटी करण्यात आली की ते जो निकाल आहे तो निकाल यांच्या बाजूने लागलेला आहे म्हणून, किंवा त्या गोष्टी यांच्या बाजूने चालतायत म्हणून. कुठंतरी कायद्याचा गैरवापर आपल्या सर्व बांधवांनी थांबवावा. जातीय सलोखा राहील त्यासाठी काय प्रयत्न करता येईल, कायद्याचा गैरवापर कसा कमी करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद बांधवांनो. जय जिजाऊ, जय शिवराय.